आज तर येळवशीचं एवढं आंबील पिलतो की 2 घंटे झाडाखाली निवांत झोपावं लागलं. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला येळवशी निमित्त आपल्या मालकीन बाईला सुट्टीच होती बघा. मग आज आपल्याला जायचं होतं आमचे क्लासमेट सुरज भैया हंगरगी यांच्या शेतामध्ये वेळेस जेवायला. मग आलो मी त्यांच्या शेतामध्ये, मग पूजा ते झाली, मग बसलो बघा आम्ही जेवण करायला. मग किरण भाऊ बेलता गावातले बरेचसे मित्रमंडळी होते, ते पण जेवायला बसले होते. त्यानंतर नंबर 1 वनात बघा जेवायला वाढले होते. मस्तपैकी आंबील होतं, भजी होती, रोटी होती. नंबर 1 झाडाखाली बसून आम्ही निवांत वनाचं जेवत होतो बघा. आमच्या किरण भैयाचं लक्ष जेवणावर कमी आणि फोनवरच जास्त होतं. त्यांना दुसऱ्या ठिकाणचा आवतानाचा फोन आला होता. मग एकच नंबर जेवण ते केलं, 2-3 ग्लास आंबील पिलो बघा. मग निघालो बघा आम्ही दुसऱ्या ठिकाणी. मग किरण भाऊ म्हणला आता दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर जेवायचं नाही, काय नाही, फक्त आंबीलच प्यायचं बघा म्हणला. आम्ही चालतो बघा आमचे भाऊ इंडियन आर्मी संभाजी कांबळे यांच्या शेताकडे. मग पोहोचलो बघा आम्ही त्यांच्या शेतामध्ये. किरण भाऊ तर म्हणलं तसं तर काय केलं नाही, आपण फक्त आंबील पिऊत म्हणलं होता. तर मग मला घेऊन जेवायला बसला. मग जेवल्यानंतर मी 2-3 ग्लास रप 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 आंबील पिलो. आंबील पिल्यानंतर आलो बघा आम्ही खडी मिशनला हौदावर. इथं आल्यानंतर आम्हाला भेटले आमचे सोनू भैया, शिवकांत भैया आणि आमचे ओमकार भैया. मग त्यानंतर निघालो बघा मी दुसऱ्या ठिकाणी. आज काय आपल्याला येळवशीचा आंबील प्यायला ब्रेक बी नव्हता आणि सुट्टी बी नव्हती. मी आलो बघा मग पीडित कांबळेच्या शेतामध्ये. मग इथं भेटले आम्हाला माझे छोटे फॉलोअर्स. मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करायला विसरू नका.